पांडवांचा शेवट, पांडवांची स्वर्गयात्रा। द्रौपदी आणि पांडवांची स्वर्गयात्रा। सर्वात आधी द्रौपदी का कोसळली याची कथा। युधिष्ठिरानं अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याला हस्तिनापूरचा पुढचा सम्राट म्हणून नियुक्त केलं। पांडव स्वर्गस्थ होण्यासाठी निघाले, मात्र ती तीर्थयात्रा नव्हती किंवा उग्र तप करण्यासाठी निघाले नव्हते। त्यांना सदेह स्वर्गात जायचं होतं। इंद्राचं विमान हिमालयात कुठेतरी आहे, ते शोधून त्याच्यातून स्वर्गात जावं असं पांडवांनी ठरवलं होतं। मात्र पर्वत चढता चढता एक व्यक्ती ग्लानी येऊन जमिनीवर कोसळू लागली, पण कोणत्याही व्यक्तीला न उठवता किंवा मदत न करता पुढे चालत राहायचं असं ठरवलं। शिवाय प्रत्येक जण हा का बेशुद्ध होऊन मृत्युमुखी पडत आहे याचं कारण युधिष्ठिर सांगत होता। सगळ्यात अगोदर द्रौपदी कोसळली। युधिष्ठिर म्हणाला, अर्जुनाबाबत पक्षपाती असल्यानं द्रौपदी बेशुद्ध होऊन कोसळली। मग सहदेव कोसळला। सहदेव स्वतःला अतिबुद्धिमान समजत असल्यानं कोसळला। नकुलाला त्याच्या रूपाचा गर्व असल्यानं तो कोसळला आणि अर्जुनाला स्वतःच्या वीरतेचा गर्व असल्यानं तो कोसळला, असं मत युधिष्ठिर व्यक्त करतो। भीमाबाबत त्यानं व्यक्त केलेलं मत रोचक आहे। अतिभुक्त भोवता प्राणी म्हणजे तो खूप खायचा आणि काहीही न जाणता केवळ स्वतःच्या बळाचा गर्व बाळगायचा। युधिष्ठिर म्हणाला, प्रत्येकाबाबत युधिष्ठिराच्या मनात असलेली ईर्ष्या या विचारांमधून दिसून येते। द्रौपदी स्वयंवर अर्जुनानं जिंकलं होतं। द्रौपदी अर्जुनाची धर्मपत्नी असल्यानं तिचा जीव अर्जुनावर असणं स्वाभाविक होतं। एकदा युधिष्ठिर आणि द्रौपदीला एकांतात पाहिल्यानं अर्जुनाला नियमानुसार वनवास स्वीकारावा लागला। द्रौपदी त्याची पत्नी असूनही त्याने तो वनवास स्वीकारला। नकुल आणि सहदेव तर या सत्तासंघर्षाचा कुठेही नव्हते। न त्यांना राज्य जिंकायचं होतं, न त्यांनी स्वतःहून राज्य गमावलं होतं। ते युधिष्ठिरासाठी लढले, तरी अंतिम क्षणी युधिष्ठिरानं त्या दोघांचे दुर्गुण मांडले। भीमानं कौरव पांडव युद्धात खूप मोठी कामगिरी केली। त्याच्या बलामुळेच दुर्योधनाला मारता आलं। त्यामुळे भीमाप्रती युधिष्ठिरानं कृतज्ञ राहायला हवं होतं, पण अंतिम क्षणी युधिष्ठिरानं त्यातही दुर्गुण सांगितले। द्रौपदी आणि 5 पांडव अनेक योजनेत चालत आले, त्यामुळे द्रौपदी जमिनीवर कोसळली। ही एक स्वाभाविक गोष्ट होती। पांडवांपैकी प्रत्येकजण दुर्गुणामुळेच कोसळत होता। युधिष्ठिरानं सर्वप्रथम कोसळायला हवं होतं, कारण 2दा द्यूत खेळण्याचा निर्णय युधिष्ठिराचा होता। पत्नीवर डाव लावण्याचा निर्णय युधिष्ठिराचा होता। युद्ध टाळण्याची संधी असताना कौरवांविरुद्ध न लढता गंधर्वांशी लढण्याचा निर्णय युधिष्ठिराचा होता, इत्यादी निर्णय युधिष्ठिराचेच होते। नर आणि नारायण या जोडीतील नर असलेला अर्जुन युधिष्ठिराला दुर्गुणी वाटत होता। युधिष्ठिराला अहंकारापोटी वाटू शकत। शेवट इंद्र त्यांचा उडणारा रथ घेऊन स्वतः तिथे उपस्थित झाले आणि युधिष्ठिर इंद्रासह स्वर्गात गेला। धन्यवाद। लाईक अँड सबस्क्राईब करा।